आम्ही निघालो बाहेर. बाहेर म्हणजे पार्कमध्ये. आणि ते पण छोट्या-छोट्या मुलांना घेऊन. माझी मुलं आणि माझे 2 भाचे. आणि पार्कमध्ये आल्यानंतर हे बघा किती सुंदर आणि खरंच खूप छान आणि माइंड फ्रेश वाटते. आणि याला बघा, चालायचा कंटाळा पण पार्कमध्ये आल्याबरोबर तुरू-तुरू धावायला लागला आणि गोड स्माईल करायला लागला. याच्या स्माईलवर तर आम्ही सर्वच फिदा आहो. आणि हे माझे 2 कार्टून आल्याबरोबर डायरेक्ट झुल्यावर जाऊन बसले होते. आणि हे पार्क ऊर्जानगरचं खूप फेमस पार्क आहे आणि खूप मोठं पार्क आहे. आणि खूप सुंदर पण आहे. अगोदर एक जे होतं ते पूर्ण आता पडीत झालेलं आहे. तर त्यामुळे आता ह्या पार्कला खरंच खूप म्हणजे खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि सर्व जे कॉलनीतले लोकं आहेत ते ह्या पार्कमध्ये येत असतात. आणि आम्ही असं बसल्यानंतर असे छोटे-छोटे मुलं खरंच खूप छान खेळत होते. आणि खरंच त्यांच्या थोडंसं माइंडला पण थोडं फ्रेश वाटते. आणि मुलांनासुद्धा असं खेळणं फार गरजेचं आहे. कारण की घरातल्या घरामध्ये राहूनसुद्धा मुलं बोर होत असतात. म्हणून त्यांना आम्ही असं पैदल-पैदल त्यांना पार्कमध्ये आणलेलं होतं. आणि खूप सुंदर होतं हे पार्क. आणि असं छान पाण्याचं वगैरे पण पाण्याचं थोडं बंद झालेलं होतं. कारण की थोडा पाण्याचा शॉर्टेज असल्यामुळे मला वाटते याचा थोडा पॉवर पण कमी झालेला आहे. तर अशा प्रकारे आमचा भरपूर टाईम येते आम्ही घालवला कम से कम 1 तास. आणि त्यानंतर आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. तर बाहेर कुठे तर आम्हाला भूक लागलेली होती. तर चला म्हटलं आता बाहेर आलोच आहोत तर काही नाही थोडंफार खाऊन पण घ्यायचं. तर मुलांना पण भूक लागलेली होती. आम्ही अशी आणि हा बघा खरंच याला खूप जोर बाहेर आल्यानंतर नाहीतर कढीवरच घे असं म्हणत असतो थोवाला. आणि हे आहे पर्यावरण चौक. ह्या पर्यावरण चौकमध्ये खरंच खूप सुंदर लायटिंग, पाण्याचे फवारे आणि खूप सुंदर होतं बॅकग्राऊंड. तर असं वाटत होतं की ह्या पाण्याजवळ झरण्याजवळ जाऊनच बसावं. कारण की एवढं प्रचंड गरम ना की काही बोलायचं काम नाही. म्हणजे चंद्रपूरला जे कोणी राहत असेल ना त्यांना खरंच चंद्रपूरची गरमी कशी आहे हे त्यांना माहीत आहे. तर अशा प्रकारे आम्ही इथं फायनली खासाठी आलो. आणि आल्यानंतर आम्ही घेतले हे गुपचूप जे खूप थोडे तिखट पण होते आणि खट्टा-मिठा पण होते. आणि हे घेतली त्यानंतर कटोरी चाट. मी चंद्रपूरला आल्यानंतर माझी वहिनी मला हे कटोरी चाट खरंच खाऊ घालते आणि खरंच खूप सुंदर आहे. तर मी हिंगणघाटला असं बघितलं नाही आहे. आता आहे कुठे नाही आहे तर मला काही माहीत नाही आहे. तर मी इथं आल्यानंतर खरंच कटोरी चाट नक्की खाते. तर कोणाला जे पाहिजे होतं ते त्यांनी आपल्या आवडीनुसार खाल्लं. आणि याला पण बघा ना किती जोर आलेला आहे. आणि घरी आल्यानंतर आणि हे बघा आल्यानंतर हा तर खूप ऐदी झालेला होता. कारण की आता पोट बिलकुल टाईट झालेलं होतं. याने मस्त गुपचूप ज्याच्यासोबत जे वाटलं त्यांनी तिथे खाल्लं. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही निघालो बाहेर. तर बाहेर कुठे जायचं आहे आम्हाला? आता अधिक मास आलेला आहे तर थोडीफार आम्हाला शॉपिंग करायला जायची होती. तर आम्ही पहिले बाईकनं आम्हाला आणून सोडलेलं होतं. आणि आता दुसऱ्यांदा दक्ष आणि रुहानला आणणार होती. आणि त्यानुसार मग आम्ही इथे थोड्या वेळसाठी बसलो. कारण की आम्हाला थोडं वाट बघायची होती ऑटो किंवा बसची वगैरे. तर आम्ही फायनली चंद्रपूरला आलो. आमची खरेदी वगैरे झाली. आणि थोडीफार काहीतरी बाकी पण होती. मुलांना भूक लागलेली होती. तर म्हटलं चला आता काहीतरी खावं. कारण की आम्हाला कुठे गेल्यानंतर भूक तर लागतेच. कारण की आम्ही फक्त घरून थोडाफार नाश्ता करून आलेलो होतो. कारण की आम्हाला माझी जी वहिनी आहे तिच्या मावशीच्या घरी जायचं होतं जेवण करायसाठी. कारण की मी फर्स्ट टाईम त्यांच्या घरी चालली आहे म्हणून त्यांनी मला जेवण करायला सांगितलं होतं. आणि हा बघा मोबाईल दाखवला का हा एवढी आपलं छान असं याला माहीत नाही स्वतःला चेहऱ्याला बघून काय वाटते ना काही नाही तर माहीत नाही. तर मग हे घेतलं मी दही समोसा. दही फार झालेलं होतं त्यामुळे मला काही जास्त खाऊशा वाटलं नाही. थोडंफार खाल्लं बाकीचं मी ठेवून दिलं कारण की खूप फारच दही टाकलेलं होतं. पण टेस्ट वगैरे छान होती. दहीमुळे थोडा मार खाल्लेला होता. आणि मग फायनली आम्ही निघालो. आता अधिक मास असल्यामुळे जावयाला दान करावं लागते म्हणून आईने आम्हाला दोघींना सिटीमध्ये पाठवलं होतं. आईचं काही जमलं नाही तर आम्हीच आलो. आम्ही 2 मुलं आणि माझे 2 भाचे आणि माझी बहिणी. तर हा बघा याला असं कढीवरच पाहिजे. हा उतराता बिलकुल चान्स घेत नाही. आणि खरंच इथं खूप सुंदर कानातले जे काही ज्वेलरीज वगैरे आहे ना ते खरंच खूप सुंदर होती. पण आम्हाला काही असं जास्त वगैरे काही घ्यायचं नव्हतं. जे आम्हाला इम्पॉर्टंट होतं काही वस्तू घ्यायचं होतं जे आमचं काही थोडंफार काम होतं ते आम्ही वगैरे असं केलं. आणि मग त्यानंतर बाहेर जाण्यासाठी निघालो. आणि खरंच हे मार्केट खूप सुंदर आहे. हे गोल बाजारमधलं मार्केट आहे. आणि येथे सर्वच गोष्टी उपलब्ध सर्वच एकाच ठिकाणी मिळतात. तर फायनली आम्ही आलो आहो माझ्या बहिणीच्या मावशीच्या घरी. तर असं जेवण वगैरे झालं. आणि मग आम्ही घरी रिटर्न वगैरे आलो. आणि त्याच्या मग दुसऱ्या दिवशी माझ्या आईनं अशी छान सकाळी छान असे पोहे वगैरे बनवले. आणि खरंच आईच्या हातचे पोहे खूप टेस्टी आणि माझ्या बहिणीच्या पण हातचे खरंच खूप टेस्टी सर्वच गोष्टी बनत असते. दोघी पण खरंच खूप सोगरीन आहे. आणि मी थोडी कमी आहे. तर पोहे वगैरे झाले. आणि हे बघा
मला ना खूप घामोड्या आलेल्या होत्या, कारण की मला चंद्रपूरची ऊन काही सूट झाली नव्हती आणि टॅनिंग तर एवढी बघा की काही बोलायचं काम नाही, कारण की आईच्या घरी बोरचं पाणी असल्यामुळे मला थोडी जास्त टॅनिंग येऊन जाते अजून. आणि पोहे कंप्लीट झालेले होते आणि मस्त मला गरमागरम पोहे प्लेट भरून दिले आणि मस्त मी खायला बसली. आणि खरंच आपल्या घरी ना आपल्याला पहिलं सर्वाला द्यावं लागते आणि मग आपल्याला शेवट. आणि आईच्या घरी गेल्यानंतर पहिले आपल्याला भेटते आणि मग बाकीचे खाते. आणि हे असं झाल्यानंतर आम्ही सर्व नाश्ता पाणी जेवण वगैरे सर्व आटोपल्यानंतर हे बघा आम्ही असं दुपारच्या टायमाला बसलो आणि हा माझ्याजवळ असा येऊन बसलेला होता. आणि आज माझा श्रीयू आणि मी थोडी सेम सेम माझ्या आमच्या दोघांचे कपडे झालेले होते. आणि हा बघा याच्याशी अशी मी छान बोलून राहिली ना, तर याला पण खूप अशी मस्ती होऊन राहिली. आणि याची झाली होती चॅटी. तर चॅटी झाल्यामुळे याला खूप हलकं वाटत होते आणि असं असं हाय बाय वगैरे असा करत होता. आणि हे खरंच खूप गोड आहे. मला खरंच खूप मला हा एवढा आवडते ना, एवढा आवडते आणि खरंच खूप आवडते. आणि खरंच माझ्याजवळ पण येऊन बसते, पण त्याची मजा पण खूप येते. आणि याची थोडी चॅटी करून टाकली होती, कारण की केस आमचे भूर चालले गेले होते. म्हणत होता की भूर गेले केस. तर कारण की खूप गरमी असल्यामुळे चंद्रपूरमध्ये त्याला घामोळ्या वगैरे खूप आलेल्या होत्या. आणि असं आम्ही छान मस्त एन्जॉय करत होतो, छान असं खेळत होतो. आणि हा माझ्याजवळ थोडा राहत पण नाही, कारण की मी आता खूप लाड करते ना, तर तो परेशान होते. पण मला याला जवळ घेतल्याशिवाय, मला लाड केल्याशिवाय होत नाही. तर हा असा उतरण्यासाठी असा फडफडत होता, पण पापड सोडत नव्हता. काही असो पण पापड झाला पाहिजे. तर मी त्याच्यासोबत थोडासा डान्स वगैरे केला आणि थोडं एन्जॉय केलं. आणि याचं असं रडणं सुरू होतं, तरी पण मी याला घेऊन अशी डान्स करत होती. आणि खरंच कसा टाईम आईच्या घरी चालला जातो ना, तर मेन याच्यामुळे. तर कसा टाईम जातो, कसं दिवस जातो, कशी रात्र होते मला काही कळत नाही खरंच. आणि खूप छान म्हणजे खूप छान दिवस जात होते माझ्या आईच्या घरी. आणि हे बघा आम्ही काल उन्हामध्ये गेल्यामुळे रुहानचं असं थोडंफार डोकं दुखत होतं. आणि मी अशी बसली तर आई मला नेहमीच म्हणते की पाय माझे थोडे दाबून दे, कारण की तिचे थोडे असे म्हणजे चक्कीवर उभी राहू तिचे थोडेफार पाय दुखते. नेहमी माझी बहिणीच तिची खूप सेवा करते आणि माझ्यापेक्षा पण खूप जास्त सेवा करते तिची. मी लग्नाच्या अगोदर होती ना, तर मी पण तिची एवढी सेवा नाही करायची तेवढी माझी बहिणी करते. तर इकडे बघा, इकडे अशी छान यांची मसाज सुरू होती. रुहान म्हणायचा की थोडा अजून दाब अजून दाब. हा म्हणायचा की कितीक दाबत होतं डोकं. तर अशीच खूप आमचं असं काही ना काही सुरू असते. तर आईने एक पाय झाल्यानंतर दुसरासुद्धा पाय दिला आणि म्हणाले की मला छान तेल लावून अजून छान पाय चेपून दे. तर अगोदर आई आपले द्यायची, आता आपली वेळ आहे की आपण देत असतो. तर संध्याकाळचा टाईम झालेला होता आणि मग माझ्या आईच्या मी चक्कीकडे आली होती. आईला थंड पाणी पाहिजे होतं, त्यासाठी मी याला पण घेऊन आलेली होती. पण ह्या काही याला काही तयार नाही. हे माझ्या बाबाचं दुकान होतं, जे आता बुटीक म्हणून दिलेलं आहे, एका जणीलेलं आहे. आणि हा बघा गहू चोर कसा एक एक दाणा घेत आहे आणि बाहेर येऊन असा दाणा खात आहे. तर त्याला घरी चल म्हणत तो येतच नव्हता. आणि आईचे काही गिऱ्हाईक वगैरे होते आणि असा जात होता आणि गव्हातला एक दाणा घेऊन तो असा खात होता. तर अशाच प्रकारे माझे ब्लॉग बघत राहा. त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला बाय.